वेलकम बॅक स्टुडंट. आय एम प्रोफेसर स्नेहा संगा. फिजिक्समध्ये आपण लास्ट टाइम पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते पाहिलं होतं. आता आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज बघणार आहोत. त्याच्या रिलेटेड आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. चला तर मग फर्स्ट फॉर्म्युला बघूया. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. मग 1/4 पाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. काय आहे? 8.854 इंटू 10⁻⁻12 आणि इप्सिलॉन नॉटची युनिट काय आहे? कोलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. आता इथे चार्जेस दिलेले आहेत Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर काय आहे? डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि त्याचं SI युनिट काय आहे? फोर्सचं SI युनिट N म्हणजे न्यूटन. आणि आता आपण सेकंड फॉर्म्युला बघूया. इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू F/Q0. फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q/R स्क्वेअर. आता ह्याचं युनिट काय आहे? न्यूटन पर कोलॉम. आता थर्ड फॉर्म्युला बघूया. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू V/D. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स आणि D म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Q हे चार्ज आहे आणि स्मॉल d हे डिस्टन्स मेन्शन करतो. Q/D स्क्वेअर. तर याचं SI युनिट काय आहे? न्यूटन पर कोलॉम. आता चौथा लास्ट फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Q/R चार्ज पर युनिट डिस्टन्स. आता ह्याचं SI युनिट काय आहे? सायंटिस्टच्या नावावरनं वोल्ट. ठीक आहे. चला तर मग आता आपण सिंपल एक प्रॉब्लेम सॉल्व करूयात. फर्स्ट पॉइंट, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 2 मीटर. इथं डिस्टन्स दिलेला आहे 2 मीटर. फ्रॉम अ वॅन डे ग्राफ जनरेटर कॅरिंग अ चार्ज ऑफ 1 × 10⁻⁻6 कोलॉम. वॅन डे ग्राफ जनरेटर कॅरिंग करंट चार्ज इथं Q इज इक्वल टू 1 × 10⁻6 एवढा आहे. मग आता आपण ह्याचं सोल्युशन बघूया. अगोदर आपण फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Q/D स्क्वेअर. ठीक आहे. इथं 1/4 पाय इप्सिलॉन नॉट जसं आहे तसं ठेवूयात. चार्जचं व्हॅल्यू काय दिलेत आपल्याला? 1 × 10⁻6 आणि डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. 2 मीटर म्हणजे 2चा स्क्वेअर. आपल्याला माहीत आहे की 1/4 पाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काय आहे? 9 × 10⁻9. तर हे व्हॅल्यू इथं पुटअप करायचं. तर किती येईल इक्वेशन? 9 × 10⁻9 इंटू 1 × 10⁻6 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर किती? 4. आता तुम्ही इथं पाहू शकता 9 × 10⁻9. 10⁻9 आणि 10⁻6 किती येतं? 10⁻3. 9 × 10⁻9 इंटू 1 × 10⁻6 तर 10⁻3 आला. आणि 9 डिवायडेड बाय 4 किती येतं आन्सर? 2.25. तर 2.25 इंटू 10⁻3 आणि त्याचे युनिट काय? वोल्ट पर मीटर. डिस्टन्स हे मीटरमध्ये असल्यामुळे वोल्ट पर मीटर. मग आता आपण सेकंड इक्वेशनला जाऊया. सेकंड इक्वेशन, सपोज 2 चार्जेस आहेत. 2 चार्जेस ऑफ 4 मायक्रोकोलॉम अँड 16 मायक्रोकोलॉम आर प्लेस्ड इन 40 सेंटीमीटर पार्ट इन अ एअर. कॅल्क्युलेट द फोर्स बिटवीन देम. इथं आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. अगोदर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पाहूयात. चार्ज Q1 4 मायक्रोकोलॉम इज इक्वल टू 4 × 10⁻6 कोलॉम. मायक्रोकोलॉम म्हणजे 10⁻6. मिली असेल तर 10⁻³ आणि नॅनो असेल तर 10⁻⁹. तर इथं मायक्रोकोलॉम म्हणल्यामुळे 10⁻⁶. मायक्रो म्हणजे -6.
आता चार्ज Q1 इज इक्वल टू 4 मायक्रोकोलॉम इज इक्वल टू 4 × 10⁻⁻6 कोलॉम आणि चार्ज Q2 इज इक्वल टू 16 मायक्रोकोलॉम इज इक्वल टू 16 × 10⁻⁻6 पुन्हा सेम तसंच 10⁻⁻6 कोलॉम लिहायचा. तर आपल्याला आर दिलेत, इथं डिस्टन्स दिलेत किती 40 सेंटीमीटर. आता 40 सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्शन करायचं. मीटरमध्ये कन्वर्शन करत असताना काय करायचं, डिवायडेड बाय 100 करायचं. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर 40 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.4 मीटर. आता आपल्याला इथे फोर्स काढायला सांगितलेत. फोर्सचं फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन K इथं कॉन्स्टंट आहे आणि R² दिलेला आहे. R² आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे. मग 1/4πε0 ची व्हॅल्यू आपल्याला तर माहीत आहे 9 × 10⁹. ते जसं आहे तसं पुटअप करायचा. 9 × 10⁹ Q1 Q2 अपॉन K × R². पण इथं K इज इक्वल टू 1 आहे. कशासाठी, एअर मीडियमसाठी. तर K इज इक्वल टू 1 आणि F इज इक्वल टू 9 × 10⁹ इंटू 4 × 10⁻⁻6 इंटू 16 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय K ची व्हॅल्यू 1 आहे आणि R²चं व्हॅल्यू R किती आहे 0.4. 0.4चा स्क्वेअर. 9 × 10⁻⁹ काय आहे 1/4πε0चं व्हॅल्यू आहे. आता 9 × 10⁻⁹ इंटू 4 × 10⁻⁻6 10⁻⁹ इंटू 10⁻⁻6 किती येईल आन्सर 10⁻³ आणि 9 × 4 किती 9 × 4 इज इक्वल टू 36. आता 36 × 16 36 × 10⁻³ इंटू 16 × 10⁻⁻6 तर 36 × 16 किती येईल 576 आणि 10⁻³ इंटू 10⁻⁻6 इज इक्वल टू 10⁻³ मोठ्याला निगेटिव्ह साईन असल्यामुळे -3 येतो. तर 36 × 16 किती येईल 576. तर 576 × 10⁻³ डिवायडेड बाय 0.4चा स्क्वेअर. 0.4चा स्क्वेअर किती येईल 0.16. 576 भागिले 0.16 आन्सर किती येईल 3600. 3600 आन्सर मिळेल. तर 3600 इंटू 10⁻³ -3 असल्यामुळे डिजिट्स आपल्याला लेफ्टकडे सरकवावं लागेल. किती 3. मग आन्सर काय येईल 3.6. आणि फायनल आन्सर कसं लिहायचं आपण, फोर्स F इज इक्वल टू 3.6 × न्यूटन. फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन. आता आपण होमवर्कसाठी सेम असलेच प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देते, ते तुम्ही सॉल्व करून मला स्क्रीनशॉट पाठवावे. थँक्यू.